पुरावे आहेत असंही म्हणणं आहे. नाही, माझं म्हणणं ह्याच्यावरती एवढंच आहे, माननीय अनिल परब यांनी या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष महोदयांकडे द्यावेत, त्यांनी ते माननीय मंत्री महोदयांकडे द्यावेत. आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल, मी स्वतः कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मग ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही, मी स्वतः राजीनामा देऊन टाकेन. बेछूट फक्त आरोप करायचे आणि फक्त बदनामी करण्याकरता खरं तर विधिमंडळाचे काही नियम असतात, ते नियम डावळून त्यांनी तो विषय तिथे मांडला. पण ठीक, त्याच्यावरती माननीय सभापती महोदयांनी जो काही योग्य निर्णय द्यायचा होता तो दिला. परंतु राज्यमंत्री महसूल असा उल्लेख करून माझी नाहक बदनामी करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केलेला आहे, मला वाटतं जे मला ओळखतात त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. आजपर्यंत राजकारणामध्ये मी 22 वर्ष आहे, लोकप्रतिनिधी म्हणून मागची 7 वर्ष काम पाहतोय. माझ्या मतदारसंघामध्ये देखील आणि आज मंत्री म्हणून देखील माझ्यावरती कोणीही आजपर्यंत कुठलेही आरोप करू शकले नाही. स्वच्छ छबी मी आजपर्यंत टिकवली आहे आणि भविष्यामध्ये देखील टिकवणार आहे. म्हणून माझं त्यांना एकच म्हणणं आहे, त्यांनी म्हटलंय की नाही त्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी आता ते पुरावे त्यांनी द्यावेत. आणि जर का ते पुरावे नाही देऊ शकले तर त्यांनी माझी जाहीर माफी मागावी. नाही, गर्दीच्या आडून गुन्हेगारी प्रवृत्तीचे कोण तिथे जर का येऊन त्यांनी गुन्हा केला असेल नक्कीच त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, त्यांचं त्याच्यावरती लक्ष आहेच. आणि मला वाटतं हा विषय ग्रामीणच्या अखत्यारीमधला, त्यामुळे आमचे गृहचे ग्रामीणचे त्याच्यावरती उत्तर देतील. पुण्यात सर पैसा यांचा हा प्रामुख्याने विषय आहे. आरोप खोटे आहेच, माझं तेच म्हणणं आहे. आरोप त्यांचं म्हणणं आहे की त्याच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ते पुरावे समोर आणावेत. माझं त्यांना चॅलेंज आहे. त्यांनी म्हटलंय की नाही की मी गाडी अडवली, मी गाडी थांबवली, मी कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो, सीसीटीव्ही कॅमेराचे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते पुरावे समोर आणावे. जर का त्याचं मी दोषी आढळलो, मी कुठल्या सीसीटीव्हीमध्ये दिसलो गाडी अडवताना किंवा वाळूच्या डेपोवरती जाताना, तर मी स्वतःहून राजीनामा देऊन टाकेन. पण जर का नाही, माननीय मंत्री महोदयांनी त्यांना असं सांगितलंय की तुम्ही ठराविक कुठेतरी माहिती द्या तर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. त्यांनी कुठल्या तालुक्यामध्ये झालंय, कुठल्या जिल्ह्यामध्ये झालंय, कधी झालंय आणि ह्याच्याबद्दल कुठलीही माहिती दिलेली नाही. त्यांनी सगळी जी काही ते बोलले ते मोगम बोललेले आहेत. आणि म्हणून त्यांच्याकडे जर का पुरावे असेल त्यांनी पुरावे द्यावेत. जर का पुरावे ते देऊ शकले नाहीत तर त्यांनी माझी माफी मागावी. बदनामी करण्याचा हा प्रयत्न असेल 100% राजकीय सूट बाजूने त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. हा बदनामी करण्याचा प्रयत्न असेल तर त्यांना लीगल नोटीस पाठवणार आहात, कारण जाहीर सभागृहामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य नाही, त्यांनी जे काही म्हटलंय ते सभागृहामध्ये म्हटलेलं आहे. आणि विधिमंडळाच्या नियमानुसार नक्कीच जर का ते पुरावे आता अधिवेशन संपेपर्यंत त्यांनी पुरावे सादर करायचे, जर काही पुरावे सादर करू शकले नाहीत तर माननीय अध्यक्ष महोदयांकडे आणि त्याच्यावरती जी काही कारवाई करणं मला योग्य वाटेल ती मी कारवाई करेन. ते कुठल्या आधारे बोलतात हे त्यांचं त्यांना माहिती. परंतु मागील 3-4 महिन्यांमध्ये जेव्हापासून मी राज्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारल्यापासून ज्या काही कारवाया महसूल विभागाच्या राज्यामध्ये होत आहेत त्या आम्ही स्पष्टपणाने कुठेही कॉम्प्रोमाइज न करता त्या कडक कारवाया आम्ही करायला लावलेल्या आहेत. आणि वाळू माफियांवरती आळा घालण्यासाठीचे कडक निर्देश आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना, प्रत्येक प्रशासनाला, प्रत्येक अधिकाऱ्यांना आम्ही दिलेले आहेत. याच्यामध्ये त्यांनी माझी जी बदनामी करायचा प्रयत्न केलेला आहे या बाबतीत त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी पुरावे द्यावेत. नाही देऊ शकले तर त्यांनी माफी मागावी. मी त्याबद्दल नक्कीच विचार करेन. अधिवेशन संपेपर्यंत त्यांनी पुरावे आणून द्यावेत. आणि आज प्रश्नोत्तराच्या तासामध्ये मुंब्रामध्ये घडलेली जी दुर्दैवी घटना होती त्याचं उत्तर देत असताना काही ह्याच्यामध्ये प्रमुख बाबींचा त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे. विशेष म्हणजे एका चिमुकलीवरती जो काही अत्याचार झाला आणि तिची हत्या करण्यात आली, पॉक्सो अंतर्गत आपली विशेष तिथे आपले कोर्ट आहेत. परंतु तरीसुद्धा या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता आपण ही पर्टिक्युलर जी केस आहे ती आपण फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आणि जे तक्रारदार आहेत
आणि जे काही ह्याच्यामध्ये विक्टीम आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमच्याकडनं कुठेही आम्ही कमी पडणार नाही. सर, कोयता गँगचा कायमचा बंदोबस्त करावा यासाठी सरकार काय करतंय? कारण सातत्यानं कोयता गँगचं पुणे शहरामध्ये प्रकरण जे आहेत ते समोर येतात. आणि पुन्हा एकदा आपल्याकडे अधिकृतपणे अशी कुठली गँग कोयता गँग अशी नाही. गँग कोणाला म्हणतो जी एकच कुठले तरी पर्टिक्युलर काही लोक सातत्याने त्या गुन्हेगारीमध्ये आढळतात तसं, परंतु हे विविध काही जुवनाल त्याच्यामध्ये मुलं असतात, काही विविध ग्रामीण भागामधनं कधी काही लोक शिरून तिथे शहरामध्ये घुसून हे गुन्हे करत असतात. काही जण तिथे दारूच्या नशेमध्ये तिथे काही गोष्टी करत असतात. तर म्हणून मला वाटतं गँग अशी कुठे कार्यरत नाही, परंतु नक्कीच अशा घटना घडू नये यासाठी पुणे आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त असतील किंवा महाराष्ट्रामधील जे काही जबाबदार अधिकारी आहेत त्यांना निर्देश आम्ही दिलेले आहेत आणि ह्या सगळ्या व्यक्तींना त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आम्ही निर्देश दिलेले आहेत. धन्यवाद.